2022च्या गणनेनुसार भारतामधील एकूण 3000 वाघांपैकी 785 वाघ केवळ मध्य प्रदेश भागात आढळतात आणि म्हणूनच या प्रदेशाला वाघांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। पण दुर्दैवाने 2012 ते 22 या दशकात 200 वाघांचा मृत्यू झाल्याचे समजते। 2021 मध्येही या आकड्यात वाढच दिसून आली आहे। 2026 मध्ये आतापर्यंत 32 तर गेल्या वर्षी एकूण 57 वाघांचा मृत्यू गेल्या 5 दशकातील सर्वोच्च आकडा ठरला आहे। टेरिटोरियल फाईट्स, शिकार, विषबाधा, विजेचे धक्के, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू या कारणांपैकी 69% मृत्यू हे नैसर्गिक असल्याचे मध्य प्रदेश सरकारने जाहीर केले आहे। इतकेच नाही तर 6 वाघांची अवैधरित्या शिकार झाल्याचीही कबुली दिली आहे। असे असूनही 2014 मध्ये 308, 2018 मध्ये 526 तर 2021 मध्ये 785 अशी वाढ आपल्याला वाघांच्या संख्येमध्ये बघायला मिळाली आहे। पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या जंगलतोडीमुळे प्राण्यांना नैसर्गिक अधिवासाची उणीव जाणवू लागली आहे। या व्यतिरिक्त वाघांच्या श्वसन व पचन संस्थेवर हल्ला करणाऱ्या CDV या व्हायरसची जीवघेणी लागण वाघांना होताना दिसतेय। दरम्यान मध्य प्रदेशच नाही तर महाराष्ट्र, केरळ, आसाम येथेही वाघांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे। ही आकडेवारी देशाचा राष्ट्रीय प्राणी धोक्यात असल्याचे स्पष्ट करते। अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी रेडिओ कर्मवीरच्या सोशल मीडिया पेजेसना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 88.4 मेगाहर्ट्झवर ऐका रेडिओ कर्मवीर। आता थांबायचं नाही।